पिंपल्स होण्याची 4 कारणं आहेत। सगळ्यात पहिलं म्हणजे ज्या ऑइल प्रोडक्शन करणाऱ्या ज्या ग्रंथी असतात त्यांच्यामध्ये ऑइल जास्त प्रमाणामध्ये प्रोड्यूस होतं आणि त्या ग्रंथींमध्ये ते ऑइल साठत जातं आणि मग त्यामुळे उभवटा येऊन म्हणजे स्किनवरती उभवटा येऊन तिथे पिंपल्स तयार होतात। दुसरा प्रकार असतो डेड सेल्स इन्क्रीज होतात, म्हणजे आपली जी ऑइल प्रोडक्शनची ग्रंथी असते त्याच्यामध्ये डेड सेल्स इन्क्रीज होतात, मग त्या ऑइलला बाहेर पडण्यापासून रोखतात आणि आतमध्ये त्या ग्लँड फुगत जातात आणि मग त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पिंपल्स होण्याची शक्यता असते। तिसरं कारण असतं इन्फेक्टिव्ह बॅक्टेरिया। वातावरणामध्ये बऱ्याच वेळेला आपण धुळीला सामोरे जातो किंवा आणखीन कुठल्या पाण्यामध्ये कधी गेलो तर तिथे कधी इन्फेक्टेड होऊन जातं आणि त्यामुळे या ग्रंथींमध्ये इन्फेक्शन होतं आणि मग या ग्रंथी सुजतात, फुगतात, तिथे पस तयार होतो। त्यावेळेला प्रचंड प्रमाणामध्ये पेन होतं, त्या ग्रंथी लाल होतात, म्हणजेच त्या पिंपल्स तयार जे होतात ते लाल होतात, त्याच्यामध्ये पस होतो, त्या थोड्याशा गरम होतात आणि भरपूर मोठे मोठे पिंपल्स तयार होतात आणि त्या पेनफुल सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये असतात। चौथा प्रकार असतो हे जे सेबेशियस ग्लँड असतात यांच्यामध्ये काही कारणास्तव ऑब्स्ट्रक्शन होतं, म्हणजे त्यांचे जे मूळ असतात किंवा त्यांचे जे मुख असतात ज्याच्यातून हे सेबम फ्लुइड म्हणजे जे ऑइल असतं जे तयार होतं ते बाहेर येतं, त्यांच्यामध्ये काही कारणास्तव ऑब्स्ट्रक्शन झालं, अवरोध झाला की मग ते फुगतात आणि मग सुद्धा त्यांचा त्रास व्हायला सुरुवात होते। ही 4 मुख्य कारणं असतात ज्याच्यामुळे पिंपल्स होतात।